आपल्या ऑफिसमधलं पहिल्यांदाच कोणीतरी एका टीव्ही शो मध्ये चाललाय आणि तेही तू चाललायस. गॉड, आय एम सो एक्साइटेड. पण मला पण यायचं होतं खरं तुझ्यासोबत, पण ठीक आहे, आता काय. नेक्स्ट टाइम नक्की नेईन मी. ओके, प्रॉमिस? जेंटलमन्स प्रॉमिस. बरं, कॅश देतोयस की कार्ड शॉपिंगसाठी? हां, कॅशच आहेत. किती आहे? 25. ए यार, ओनली 25. यात काय होणार आहे शॉपिंग? ऐक ना, आजच्या दिवस मॅनेज कर ना. माझी सॅलरी जमा झाली की मी देतो ना तुला. आजच्या दिवस ॲडजस्ट कर प्लीज. ओके, ठीक आहे, लक्षात ठेव. पण ओके, बाय, ऑल द बेस्ट. बाय. शी यार, फक्त 25,000 आहेत. पण आता मी शॉपिंग पण करणार आणि तुझ्या शूटिंगला पण येणार. आय विल बी देअर. सर या ना, नमस्कार. नमस्कार. मी तुमची ओळख करून देते. या कौमुदी पाटील. नमस्कार सर. नमस्कार. आणि हे ॲक्टोलाईफचे सिनियर मॅनेजर गुरुनाथ सुभेदार. हो, ह्यांना कोण नाही ओळखत. आओ, आज बऱ्याच दिवसांनी योग आला तुम्हाला एकत्र भेटण्याचा. आओ. सरांची ओळख तर तुमची आहेच भरपूर दिवसांपासून. हो ताई, इथे डायरेक्टर खूप रागीट आहेत हा. जरा शांतच बसा. हो, पण हे माझे आहो आहेत. हो, मान्य आहे, पण तुम्ही शो संपल्यानंतर भेटा ना त्यांना. सर, तुमची ओळख करून द्यायची राहिली. आमच्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि अँकर रेवती अभ्यंकर. रेवती, तू? आय मीन तुम्ही? हो, माझाच शो आहे. मी अँकर आहे या शोची. माझी मैत्रीण आहे रेवती. बसा ना. हो, पण त्यापूर्वी आजच्या कार्यक्रमाची काही स्क्रिप्ट किंवा काही ब्रीफिंग आहे माझ्यासाठी, गेस्टसाठी नाही. कसं आहे ना, आम्हाला आमची मतं तुमच्यावर लादायची नाही, उलट तुमची खरी मतं जाणून घ्यायची. राईट. बसा ना, बसा. अनिकेत, रेडी? हा सर. तू सगळं रेडी आहे? हो सर. रेवती, हो, झालंच. सरांचा घाम पुस. मला तर कसं तरीच होऊन राहिलं, एकदम घाबरल्यासारखं. हो, कशाला घाबरताय तुम्ही? तुमचे मिस्टर घाबरलेत का बघा. ते नाहीच घाबरत, डॅशिंग बाज आहेत एकदम. Oh God, Gary is gonna be totally surprised. आयुष्याच्या वाटेवर कधी असतो संघर्ष, कधी मनाची दुविधा. त्यातून मार्गक्रमण करून जी शिखर गाठते ती असते स्वयंसिद्धा. नमस्कार. स्वयंसिद्धाच्या आजच्या भागात मी रेवती अभ्यंकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर नेहमीप्रमाणेच आजच्या भागातही आपण एका वेगळ्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी काही खास मान्यवर पाहुणे आपल्याकडे आले. या आहेत सायकॅट्रिस्ट कौमुदी पाटील. नमस्कार. या आहेत काउन्सिलर रेखा साने. नमस्कार. आणि हे आहेत ॲडव्होकेट व्यवहार. आणि आपल्या शोचे प्रस्तुत करते ALF कंपनीचे सिनियर मॅनेजर गुरुनाथ सुभेदार. नमस्कार. तर आजचा आपला विषय आहे
विवाहबाह्य संबंध. आजकालच्या काळात विवाहबाह्य संबंध ही एक वाढत जाणारी समस्या झाली. तर कौमुदीजी, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आजच्या काळात विवाहबाह्य संबंध ही एक खूप मोठी वाढत जाणारी समस्या आहे. पण ही समस्या आहे का समस्येचं समाधान, ह्याविषयी एक संभ्रम आहे. तुम्हाला काय वाटतं? हल्ली पती पत्नींना एकमेकांसोबत वेळ व्यतीत करता येत नाही. याचं कारण म्हणजे प्रचंड बिझी लाईफ, कामाचा मानसिक ताण किंवा मग पैसे कमवण्यासाठी चाललेली रेस. या सगळ्यामुळे त्याचा जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्येच जातो. आणि मग ऑफिसमध्ये असल्यामुळे ऑफिसमधल्या कलिगच्या सहवासातच जास्त असतो. आणि कलिग सोबत असताना आकर्षण हे आलंच, म्हणजे सहवासातून आकर्षण, आणि स्त्री पुरुष एकमेकांकडे आकर्षिले जातात. आणि त्यामध्ये म्हणजे विवाहबाह्य संबंध ठेवण्यामध्ये हल्लीच्या या पिढीला काहीही गैर वाटत नाही. मामा व्हॉट? हे बघा, आतमध्ये प्रोग्राम चालू आहे, तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकता. एक्सक्यूज मी, हा सगळा प्रोग्राम ना आमच्या कंपनीने स्पॉन्सर केलाय आणि ते जे स्टेजवर बसलेत ना, मी त्यांच्यासोबत आले. हे बघा मॅडम, तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही जाऊ शकता मागच्या गेटने आणि तुम्ही ऑडियन्समध्ये बसू शकता. किंबहुना असं म्हणूया की तो त्यांच्या जीवनाचा एक घटकच झालाय. आत्ताच आपण सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ कौमुदी पाटील यांची या विषयावरची मतं ऐकली. त्यांना असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी समाजात वाढत चालल्या. त्याची कारणंही त्यांनी सांगितली. पण ह्या सगळ्याचा समाजावर, कुटुंबावर होणारा परिणाम चांगला की वाईट, हा प्रश्न उरतोच ना. विवाहबाह्य संबंध खरंच आवश्यक आहेत का? त्याची किती गरज आहे समाजाला? हल्ली ऑफिसेसमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये, जवळपास प्रत्येक क्षेत्रात ही प्रकरणं अगदी सर्रास होताना दिसतात. अनायसे आपल्या प्रायोजक कंपनीचे सिनियर मॅनेजर मिस्टर गुरुनाथ सुभेदार आज आपल्याबरोबर आहेत. आपण ह्याविषयी त्यांचं मत जाणून घेऊया. सो मिस्टर सुभेदार, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की हा विषय चांगलाच गंभीर आहे आणि याच्याबद्दल ही इथे कशी? तेव्हा आता काय बोलू हिच्या समोर? मिस्टर सुभेदार, बोला. हो, मला असं वाटतं की हा विषय गंभीरच आहे आणि विवाहबाह्य संबंध हे वाईटच. ओ मॅडम,